नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी समाजाचा भव्य जन आक्रोश एल्गार। मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षण बचावासाठी जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। किनवट येथील गौंडराजे मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि उपविभागीय कार्यालयाच्या समोर सभेत रूपांतर झाले होते। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून कोणत्याही गैर आदिवासी समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्यात येऊ नये व 17 संवर्गाची सेवा भरती त्वरित करावी व 12,500 अधिसंख्य झालेल्या आदिवासींची भरती लवकरात लवकर करावी अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे देण्यात आल्या होत्या। यावेळी किनवट तालुक्यातील व परिसरातील आदिवासी बांधव, महिला, युवक युवती आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। पाहूया वाळकेवाडी येथील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे यांची प्रतिक्रिया। सामाजिक कार्यकर्ते आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कशासाठी तुम्ही या ठिकाणी आले। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांना मी अभिवादन करतो आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना पण मी अभिवादन करतो आणि जय आदिवासी इतर जय बिरसा। आणि या किनवट ठिकाणी आज 23/9/2025 या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी समाज जमलेला आहे आणि आपलं आरक्षण आदिवासी आरक्षणामध्ये मूळ आदिवासीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही बोगसची घुसखोरी होऊ नये म्हणून त्या पाण्या पावसामध्ये हा आदिवासी समाज मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेला आहे। हा आदिवासी समाज दऱ्या खोऱ्यात डोंगरामध्ये राहणारा आहे, तरीही बंजारा समाज म्हणतो की हैदराबाद गॅजेट लागू करा। हे हैदराबाद गॅजेट जे होतं ते निजामाचं होते, पण आता या देशामध्ये निजामाचं राज्य नसून भारतीय राज्यघटनेनुसार हा देश चालतो, संविधानानुसार चालतो। आणि ज्या दिवशी या देशानं संविधान लागू झालं त्या दिवशीपासून हे हैदराबाद गॅजेट रद्द झालेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि या मूळ आदिवासीमध्ये कुठल्याही जातीचा समावेश करू नये ही माझी सरकारला विनंती आहे। आणि आदिवासी समाजाने आज जसा मोठ्या प्रमाणामध्ये इथं रॅली निघाली, मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघालेला आहे, असाच आम्ही आदिवासीमध्ये जर कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर आणि याच्यापेक्षा आम्ही मोठ्या संख्येने एकत्र येऊ। जय आदिवासी समाजामध्ये कोणताही समाज उठसूट आरक्षण मागू शकतो, मागत आहे, पण आदिवासी समाजामध्ये आम्ही येऊ देत नाही। त्यांचं ताट वेगळं आहे, आमचं ताट वेगळं आहे आणि आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, आम्ही घुसू देणार नाही। आणि आदिवासी समाज जर एक वेळेस जागा जर झाला तर कोणाच्याही बापाला भिणार नाही। आणि तुमच्या चॅनलच्या माध्यम आरक्षण नाही कोणाच्या हक्काचं, आरक्षण फक्त आमच्या हक्काचं, आरक्षण फक्त आमच्या हक्काचं। माध्यमातून मी एकच सांगतो, सर्व पक्षातल्या लोकप्रतिनिधींना, आमदार खासदारांनी ज्यांनी आदिवासीच्या विरोधामध्ये पत्र दिलेलं आहे त्यांची जागा त्यांना आदिवासी समाज येणाऱ्या इलेक्शन मध्ये दाखवून देईल, हे मी आदिवासी समाजाकडून अपेक्षा करतो। जिल्हा परिषद असेल किंवा लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, आदिवासी समाजांनी एकत्र येऊन हे लढा लढला पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या कोणत्या लोकप्रतिनिधीनं आदिवासी विरोधी पत्र दिलेलं असेल, आदिवासीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जर कोणत्या समाजाला जर पाठिंबा देत असेल तर आदिवासी समाज हे खपून घेणार नाही, हे मी मोठ्या संख्येने आदिवासी समाजाच्या वतीने सांगतो।
किनवट या ठिकाणी आदिवासी बांधव आपल्या विरोधात जे आरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तो या आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आपल्या आदिवासी समाजाचं रक्षण करण्याकरिता आदिवासी समाजाच्या या ठिकाणी कार्यक्रमाला आलेलो. काय सांगा? आम्ही गेल्या वारीला आम्ही उमरखेडला पण आमची अशीच आदिवासींची गर्दी होती आणि या पण टायमाला आज आम्ही किनवट तालुक्यामध्ये आहे. आमचं आरक्षण जाऊ द्यायचं नाही. जे जसं की बंजारा बांधव आम्हाला आरक्षण मागत आहे ते हैदराबाद गॅजेटच्या नुसार मागत आहे. आम्हाला हैदराबाद गॅजेट नाही तर आमचा भारत देश आम्ही जे आहे आमचा भारत देश आधी भारतीय संविधानानुसार चालते. आम्हाला हैदराबाद गॅजेटचं काय ऐकायचं नाही. जे संविधानानुसार जे आहे ते चालते. या ठिकाणी ज्या प्रतिमा ठेवली आहेत त्याने भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचं विधान दिलं. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी कृषी पद्धत होऊन फक्त्या या यज्ञकुंडामध्ये आपली आहुती दिली. त्या सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिनिधिता समाजसुधारकांचा धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घोषणाबाजी या ठिकाणी केलेला आहे. घोषणाबाजीच्या या खेळातून आपण सगळ्या दृष्टीने आपण संपन्न आहोत, जागरूक आहोत, वर्तणूक आपल्यामध्ये आहे. हे सर्व आपण या ठिकाणी आपल्या दिसून येत आहे. माननीय भीमरावजी भारत माता की हम सब बिरसा मुंडांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या भियाचा भारत माता की. सन्माननीय भीमरावजी केरम साहेब, त्यांच्या सोबत सन्माननीय दादारावजी तारपे साहेब, प्राध्यापक विजयजी खुपसे सर, तसेच नारायणरावजी कुमार साहेब आणि डॉक्टर पंडित आंबे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या असतानाही कायम राहावं. आरक्षणाची